बाजारात दादांच्या बरोबर जाऊन मी ही पाटी आणली होती. पहिल्या दिवशी शाळेत गेलो तेव्हा दादांनी नारळ फोडून मुलांना खोबरं, चिरमुरं नी भेंड बत्तासूच्या कांड्या वाटल्या होत्या. पोरे एकदम खुश झाली होती. त्यांनी पाटी निरखून बघितली. रंगीत अंकलिपीचा वास घेऊन पाहिला. पांढऱ्या बारीक दोऱ्यांनी एका कानाला बांधलेल्या चाळीशीतनं बघत गुरुजींनी मला पांढरा शुभ्र श्री गणेशा खडून पाटीवर काढून दिला. त्याच्यावरनं लेखणी फिरवत मी दिवसभर बसलो. दिवसभर ती अक्षरं जपून ठेवली. मी संध्याकाळी अबदार धरून घराकडे घेऊन आलो. घरात काहीतरी आक्रीत आल्यासारखं आईला वाटलं. तिनं ती पाटी हातात घेऊन तू काढलंस हे समद असं म्हणून कौतुकाने विचारलं. मी हो म्हणालो आणि आईकडनं शेंगा गुळू कळला. पाटी पेन्सिलनी अंकलिपी देव्हाराच्या खोलीत नेऊन ठेवली. रात्री दादा मळ्याकडनं आल्यावर त्यांनीही त्या अक्षराचं कौतुक केलं. रोज सकाळी उठून मी ती पाटी घेऊन बसत असे. तासाभरानं आई तिथून उठवून मला तोंड धुवायला आंघोळीला लावून देई. बरं का, आता तू शाळेला जातोस, यळसरी तोंड धुवावं, आंघोळ करावी, मग शाना होशील, शिकून मामलेदार होशील, असं काहीतरी बोलून ती सकाळच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं करून घेई. एरवी पोटात भर पडल्यावर नुसतं तोंड खंगाळणं, आंघोळ कधी 2-2, 3-3 दिवस तर नसेच, पण पाटीनी वळण लावलं. आरंभी ही पाटी खूप आवडली. एक दिस आड तरी मी तिला कोळशानं घासून आंघोळ घालत असे. ती काळीभोर दिसे. तिच्यावर श्री गणेशा काढत असे, साखळीची नक्षी काढत असे. पाढे काढायचं शिकवलं नसल्यामुळे आमच्याच वर्गाशेजारी खांबापलीकडे बसणाऱ्या वरच्या वर्गातल्या मुलांची झडती बघून तशाच किरमीच्या अक्षराच्या रचना मी 2 रेघांच्या चिंचोळीत तयार करत असे आणि आईला ते दाखवून खायला मिळवत असे. सुट्टीच्या दिवशी पाटी आणि अंकलिपी मळ्याकडेही घेऊन जाई. सगळ्या मळ्याभर माझ्या 12 खड्या आणि कविता घुमत असत. मळ्याचे कान टवकारत. मात्र बकऱ्याला एडका का म्हणतात आणि माणसांच्या घोळक्याला थवा का म्हणतात, शिक्क्याला ठसा का म्हणतात आणि धनुष्य बाण घेतलेल्या माणसाला क्षत्रिय का म्हणतात, दोनाच्या पाड्यालाच तेवढं बेचा पाडा असं का म्हणतात, असे अनेक प्रश्न त्यावेळी पडायचे. कदाचित एका वस्तूला असं दुसऱ्या नावाने बोलायला शिकायचं म्हणजेच शुद्ध बोलायला शिकायचं, अशी माझी कल्पना काही काळ झाली होती. पण मी त्याबद्दल कुणालाच विचारलं नाही. मी काही बोलायचोही नाही आणि विचारायचंही नाही. गप घुम्यासारखा समजेल तेवढं पदरात पाडून घ्यायचं. पाटी जवळ धरून तिच्या अंगावर काहीतरी काढायचं. पाढे येईना तसा त्या पाटीचा कंटाळा यायला लागला. आताशा खुरपी, कासरे, झुपण्या, बुट्ट्या यासारख्या शेत सामानात ती कुठेही पडलेली असायची. खरं म्हणजे ती काही शेत सामान नव्हती, त्यामुळे त्या ठिकाणी ती चमत्कारिकच दिसायची. तरी सुद्धा ती पाटी मला 2री-3रीत गेल्यावर आवडायला लागली. गुरुजी कडक असले तरी शाळेत घरातल्यासारखी कुणी कामं करायला लावत नसे. मळ्यात 5-7 वर्षाच्या पोरापासनं 70च्या थोरापर्यंत सगळ्यांनाच कामं करावी लागत. मला त्यातनं ही पाटी सोडवून शाळेत आणली आणि सावलीला बसवी. तिनं अक्षरांची ओळख करून देऊन अनेक पुस्तकं वाचायला शिकवली. अनेक गणितं आणि हिशोब सोडवून पास केलं. चित्र काढून मनोरंजन सुद्धा केलं. तिला मी जपायला लागलो. स्वभावानं दादांसारखी करडी होती, पण जवळीक सुद्धा साधत होती. एखादा गणित पटकन सोडवून दिलासा देत होती. ज्या खुंट्यांवर सोंदोर नाडे, दोऱ्या, मुसकी नि रिकाम्या पोत्यांच्या वळकट्या अडकल्या जात, तिथंच आई पाटीला सुद्धा अडकवून टाकी. नव्या नाड्याच्या गोल कोपरीत ती मध्ये सुरक्षित पडून राहील.
ज्या दारांवर भिंतीवर शेणाचे शिंतोडे उडालेले असत, त्याच दारांवर, भिंतींवर, भुईंवर मी पेन्सिलीनं आणि खडूच्या तुकड्यानं गणितं सोडवी. आईला दुधाचे, शेणकुटाचे, भाजीपाला विकल्याचे हिशोब करून दे. आणि अशा रीतीने शेणाची आणि ही लिहिण्याची पाटी एका जागी येत होती. मोरावरची सरस्वती इथे धान्याच्या पोत्यावर बसत होती. तिच्या एका हातात सतारीऐवजी भोपळा आणि पोथीऐवजी खुरपं असे. अक्षरांची ओळख या घराला पहिल्यांदाच होत होती. या पाटीची संगत सुटण्याचे अनेक प्रसंग येऊन ठेपले. चौथी संपली. 9-10 वर्षाचं झालं. पाण्याची दारं मोडता येऊ लागली, गुरं राखता येऊ लागली. शेरडं, म्हसरं घराकडची रानाकडं, रानाकडची घराकडं नेता येऊ लागली. दादांना वाटलं, पोरगं आता हाताबुडी आले, कामाला झुपावं. त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांनी पाटी दप्तर गुंडाळून ठेवायला सांगितलं. हिशेबापुरतं लिहणं रगाड झालं, आता शेतात काम करायला चल, दादा म्हणाले. मला वाईट वाटलं, पण इलाज नव्हता. मी पाटी ठेवून गोठ्यातलं शेण भरू लागलो. वर्ष तसंच गेलं. आतनमधनं गुरुजींकडे रातचं जात होतो. कविता करून दाखवत होतो, चित्र काढून दाखवत होतो, त्यांच्या कविता ऐकत होतो. शाळेत नव्हतो तरी शाळेच्या वाढदिवसासाठी होणाऱ्या कार्यक्रमात गाणी म्हणत होतो, नकला करत होतो. माझी शाळा बंद होतीये हे बघून गुरुजींना वाईट वाटलं. वर्ष तसंच गेल्यावर दुसऱ्या वर्षी त्यांनी दादांची समजूत काढली. पोरगं 7वी पर्यंत शिकू दे. 7वी झाल्यावर बऱ्यापैकी नोकरी लागेल. हुशार आहे, चांगला पगार मिळेल. 2-3 वर्षाचा तर प्रश्न आहे. शाळा दुपारी 11 ते 5 असते, तेव्हा सकाळ संध्याकाळ पोरगं मळ्यात काम करीलच की. दादांना हे पटलं. 3 वर्षात 7वी आणि 7वी नंतर पोराला चांगली नोकरी, हा हिशोब त्यांना पटला. मग त्यांनी मला पुन्हा शाळेत घातलं. पुन्हा पाटीशी संबंध आला. सकाळपासनं उसातल्या चिखलानं पाय मळलेले, उन्हानं अंग घामेजलेलं. हातात पाटी पुस्तक घेऊन शिकू लागलो. पुस्तकाच्या पानांवर चिखलाचे डाग पडायला लागले. सकाळी 3-4 तास, संध्याकाळी 1-2 तास मळ्यातली कामं ओढतच होतो. शाळेला जायला कधी 12 वाजायचे तर कधी 1. पण गुरुजींनी माझं पाटीवरचं प्रेम आणि डोकं बघून सगळ्या सवलती दिल्या. कसा बसा 7वी झालो. पण 7वी नंतर पुन्हा खंड पडला. नोकरी मिळालीच नाही. दादांचा भ्रमनिराश झाला. त्यांना वाटलं 2-3 वर्ष फुक्कट गेली. तेवढ्या काळात मी मळ्यात राहिलो असतो तर 2-3 वर्ष एक गडी वाचला असता. त्याचा 3 वर्षाचा पगार वाचला असता. आणि घरचं माणूस मळा धरून राहिल्यानं चोरीमारीला आळा बसला असता. त्याचं उत्तम म्हणून त्यांनी मला मळ्यात रातथ्या डांबलं. आसपासच्या मळेकऱ्यांनी माझा पार अगदी आंदबा करून टाकला. मी पटका पुंजी नेसून गावात येऊ जाऊ लागलो. पाटी आदनमधनं हाताला लागत होती. तिच्यावर चित्र काढतच होतो, कविता जुळवत बसत होतो. मनासारखी जुळली की वहीत उतरून ठेवत होतो. तिची संगत सुटू नये असं वाटत होतं. मळ्यातली कामं उपसत होतो, पण एवढी कामं उपसूनही पोटभर भाकरी मात्र मिळत नव्हती. एक दिवस सुद्धा इसवाटा नाही. सुका दुष्काळ, ओला दुष्काळ, उपासमार, आईदारांची भांडणं. रात्रंदिवस कुत्र्यासारखं मळा धरून पडणं मला असह्य होत होतं. हे सगळं जनावराचं आहे त्याची अंधूक जाणीव मला पाटीनं दिली होती. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं होतं आणि त्यासाठी पाटीच तारेल असं मला वाटत होतं. 2 वर्ष अशीच गेली. 8वीत असलेल्या आबाजीकडं रात्री जाऊन पुस्तक वाचू लागलो. इंग्रजी समजून घेऊ लागलो. त्यातही पुन्हा शेकडो अडथळे आले.
हुशारी बघून हायस्कूलच्या हेडमास्टरांनी 8वीच्या परीक्षेला बाहेरून बसायला परवानगी दिली. फी फक्त भरायची. तशीच 9वी झाली, 10वी झाली. फीसाठी हात दिला तो मला येत असलेल्या नकलांनी. 2-3 वेळा बघून पाठ झालेल्या 2-3 मराठी चित्रपटांनी. जिल्ह्यातल्या अनेक शाळांमधून नकलांचे कार्यक्रम केले नि फी, पुस्तकं, कपडे यांचे पैसे गोळा केले. दादा एकही पैसा द्यायला तयार नव्हते. ज्या दिवशी परगावी कार्यक्रमाला जाई त्या दिवशी पगारी गडी मळ्यात लावून मी त्याचे पैसे देई. असे हाल झाले. दादांना ना माझे शिक्षणच नको होतं. त्यातच SSC झालो. तसा MA झालो. मराठी साहित्याचा प्राध्यापक झालो आणि लिहिता लिहिता आनंद यादव झालो. सगळी त्या पांढऱ्या पाटीवरच्या श्री गणेशाची करामत. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.